नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण श्री शिंदे साहेब नवनियुक्त कारागृह पोलीस यांची मुलाखत घेतली होती। तर तो आपला 1 नंबरचा व्हिडिओ होता आणि आज आपण आपल्या 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये नवनियुक्त कारागृह पोलीस ते म्हटलं म्हणजे अक्षय बोरसे यांची या ठिकाणी आपण मुलाखत घेऊ। तर सगळ्यात अगोदर मी त्यांना एक प्रश्न उपस्थित करतो, तो म्हटलं म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे, त्यांचा जो परिचय आहे, या संदर्भात त्यांनी थोडक्यात माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, माझं नाव अक्षय किरण बोरसे, मी राहणार पारधी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। माझी निवड नागपूर कारागृह येथे झालेली आहे। माझी सुरुवात ही वयाच्या 18 वर्षापासून सुरुवात केली। मी सुरुवातीला आर्मीसाठी तयारी करायचो। 2019मध्ये कोरोना लागला। मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता भरती करायची नाही। मी कंपनीमध्ये पुण्याला गेलो। नंतर मित्रांचे कॉल आले। मित्रांच्या कॉलानंतर माझा एक जवळचा मित्र मला प्रेरणा दिली, मला घरी बोलावून घेतले। मग त्याने मला पोलीस भरतीबद्दल सांगितले, सर्व प्रक्रिया मला त्याने समजावून सांगितली। त्याने सोबत प्रॅक्टिस केली। तो आज मुंबई येथे महाराष्ट्र पोलीसमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर मलाही त्याला यश मिळवून दिले। मी महाराष्ट्र कारागृहामध्ये 2025मध्ये सिलेक्ट झालो। माझी जॉईनिंग 1 जानेवारी 2025ला झाली। मला आज रोजी 17 दिवस झालेले आहेत। बोरसे यांना मी दुसरा प्रश्न विचारतोय, तो म्हणजे असा की ते सिलेक्ट झाले आणि सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना आजच्या कंडिशनला कोणतं कारागृह मिळालं आहे आणि नेमकं ड्युटी कशी वाटते बा त्यांना, या संदर्भात थोडक्यात माहिती देतील? मला नागपूर सेंट्रल जेल मिळालेलं आहे। आमची ड्युटी 8 घंटे असते, म्हणजे 8 तास। पण आम्हाला कंटिन्यू ड्युटी नसते। आम्हाला 4 घंटे अगोदर करावं लागते, मध्ये 4 घंट्याचा गॅप दिला जातो, नंतर 4 घंटे ड्युटी करावी लागते। म्हणजे संपूर्ण ड्युटी फक्त 8 तास असते आम्हाला। बोरसे सर, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे असा की तुमची जी शारीरिक चाचणी आहे आणि लेखी चाचणी, ही सगळी प्रोसेस नेमकी कोणी घेतली? ही नागपूर येथील SP साहेबांनी घेतली की कमिशनर साहेबांनी घेतली? याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या। आमची फिजिकल टेस्ट ही महाराष्ट्र पोलीस विभागाने घेतली। ते SPच्या अंडरमध्ये केली गेली, SP सरांच्या। आणि फायनल सर्व झाल्यानंतर मग नंतर कारागृहाला देण्यात आलं। सरांना पुढचा प्रश्न विचारू इच्छितो, तो म्हणजे असा की तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी लागले आणि मगाशी तुम्ही सांगितलं की कंपनीमध्ये मी काम केलं आणि त्याच्यानंतर काम करत असताना मी फिजिकलची प्रॅक्टिस, अभ्यास वगैरे केला, तर ते कसं केलं तुम्ही? माझं सिलेक्शन हे वयाच्या 23व्या वर्षी झालेलं आहे। मी कंपनीत असताना टाईम काढून संध्याकाळच्या वेळेला ग्राउंड करायचो, नाईटला अभ्यास करायचो आणि डेला कामाला जायचो। मला कमसे कम 5 तास तरी मिळत होते कामातून। पण नंतर मनाला वाटत होतं की अभ्यास होत नाही आहे, तर मी कंपनीला स्टॉप केलं। नंतर घरी आलो आणि मित्रांसोबत जॉईन होऊन लायब्ररीमध्ये अभ्यास केलेला आहे। माझं सकाळपासून रुटीन चालायचं तर रात्री झोपेपर्यंत। पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारू इच्छितो की आता
पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी हे सगळेच विद्यार्थी म्हणत असतात की बुवा कारागृह जॉब म्हणजे सिटी पोलीसपेक्षा कारागृह जे नोकरी आहे किंवा जॉब आहे तो चांगला नाही आहे, सिटी पोलीसचा जॉब चांगला आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते? मला तरी असं वाटते की काही फरक नाही आहे. जॉब चांगला आहे. महाराष्ट्र पोलीसला 12 घंटे ड्युटी असते, आम्हाला 8 तास ड्युटी असते. आम्हाला बंदोबस्त नसता, आम्हाला काही प्रेशर नसतं पॉलिटिक. मला तरी वाटतं आत्ताच्या कंडिशनला माझी ड्युटी बेस्ट आहे. सर तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो तो म्हणजे असा की आता तुम्हाला नोकरी करून मगाशी सांगितलं तुम्ही 16-17 दिवस झाले, मग आता पुढचा प्रवास तुमचा काय राहणार आहे? आता नेमकं ट्रेनिंग होणार आहे की काय, कुठं होणार आहे आणि नेमकं कोण्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, असं काही स्थळ आहे का परफेक्ट? याच्याबद्दल थोडक्यात. आमचं ट्रेनिंग 20 तारखेपासून सुरुवात होत आहे. आमचे ट्रेनिंग पुण्याला येरवडा सेंटरला असतं. ट्रेनिंग स्पेशल कारागृहाचे ट्रेनिंग पुण्यालाच होते. येरवडा सेंटरला स्पेशल ट्रेनिंग कारागृहाचे आहे, तिथेच आमचे ट्रेनिंग होते. 20 तारखेपासून सुरुवात होईल. कारागृह जे पोलीस आहेत यांना जे बेसिक असतं म्हणजे पगार, हे बेसिक सिटी पोलीस आणि कारागृह पोलीस यांच्यामध्ये काही तफावत आहे का, की कसं आहे काही याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. सिटी पोलीस आणि कारागृह यांच्या पगारामध्ये थोडाही फरक नाही आहे. 0%. त्यांचं पेमेंट सेम आणि कारागृहाचं पेमेंट सेम असतं. हे फक्त बाहेर अफवा झालेली आहे. ठीक आहे. तर आज आपण नवनियुक्त कारागृह पोलीस अक्षय बोरसे यांच्याशी बरीच अशी हितकूच केलेली आहे. तर हा नेमका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अजून तुम्हाला जर कारागृह या विभागाबद्दल काही माहिती हवी असेल तर जरूर कळवा. तर या ठिकाणी आज मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.